नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक फार छान पोस्ट वाचनात आली, त्यातनं फार छान विचार मिळाला आणि त्यामुळंच ती तुमच्याशी आवर्जून शेअर करते. एक तरुण होता, त्याला काम हवं होतं पैसे कमवण्यासाठी आणि त्याला संधी मिळत नव्हती. खूप प्रयत्न करत होता तो अखेर निराश झाला आणि त्यानं विचार केला की आता गावाच्या बाहेर जंगलात जायचं आणि आत्महत्या करून टाकायची. काही आपल्या आयुष्याला अर्थ राहिलेला नाही आहे वगैरे वगैरे. आणि तो विचार अंमलात आणण्यासाठी तो गावाच्या बाहेर झपाझप पावलं टाकत निघालाही. जंगलाच्या तिथे जाऊन पोचला तर तिथे त्याला एक अनोळखी व्यक्ती भेटली. त्यानं त्याला विचारलं की कोण तू, इथे काय करतोयस? तरुण अगोदर रागारागातच त्याला बोलला, तू कोण आहेस, तुला काय करायचं आहे वगैरे. त्यावेळेस ती व्यक्ती त्याला अगदी समजुतीच्या स्वरात म्हणाली की अरे तू खूप निराश दिसतोयस, खूप टेन्शनमध्ये दिसतोयस. तुझी मी काही मदत करू शकलो तर नक्कीच आवडेल मला. तुला काही प्रॉब्लेम असेल तर सांग, जर मी सोडवू शकलो तर मला फार आनंद होईल. त्या अनोळखी व्यक्तीचं हे बोलणं ऐकून त्यानं त्याची समस्या सांगितली. मी काम मिळवण्याचा प्रयत्न करतोय पण मला संधीच मिळत नाही हो. खूप प्रयत्न करतोय आणि आता मी थकलोय. आता असं वाटतं की माझं आयुष्य निरर्थक आहे आणि मला हे आयुष्य संपवायचं आहे. त्यावेळेस ती व्यक्ती म्हणाली, अरे असा टोकाचा विचार करू नकोस. देवानं दिलेलं आयुष्य फार सुंदर असतं आणि ते आपण आपल्या कृतीनं अधिकाधिक सुंदर करायचं असतं. आपलं जीवन सार्थकी लावायचं असतं आणि तू असा काय आत्महत्येचा वेड्यासारखा विचार करतोयस? तुला एक गोष्ट सांगतो बघ, ते ऐकल्यानंतर मला खात्री आहे तुझी ही निराशा नक्की दूर होईल. एक लहान मुलगा होता बरं का, आणि त्यानं एकाच दिवशी बांबू आणि निवडुंगाच्या रोपाची लागवड केली होती. दररोज तो त्या रोपांची काळजी घ्यायचा. त्यानं लावलेली झाडं होती कारण त्याला असं वाटायचं की ह्या झाडांनी लवकर लवकर मोठं व्हावं आणि मी सगळ्यांना दाखवावं की ही मी लावलेली झाडं आहेत. 1 वर्ष निघून गेलं असंच. आता निवडुंग मोठं झालं पण बांबूचं रोप मात्र होतं तसंच होतं. मुलगा निराश झाला आणि तो विचार करायला लागला की मी दोन्ही झाडांची काळजी घेतोय पण हे बांबूचं रोप काही वाढत नाही. निवडुंगाचं तर वाढलंय. मग काही महिन्यानंतर त्यानं हा प्रश्न त्याच्या बाबांना विचारला. त्याच्या बाबांनी त्याला सांगितलं की हे बघ, तू तुझे प्रयत्न थांबवू नकोस. एक ना एक दिवस तुझ्या प्रयत्नांना नक्की यश येईल. बांबूचंही रोप छान वाढेल. आणि काही महिन्यांनंतर बघितलं तर बांबूचं रोप मोठं होऊ लागलं होतं. आणखी काही महिन्यात तर निवडुंगापेक्षाही बांबूचं रोप जास्त मोठं झालं. याचं कारण असं होतं, बांबूचं रोप सगळ्यात आधी आपली जमिनीतली मुळं मजबूत करत होतं. त्यामुळे त्याला वाढण्यासाठी थोडा वेळ हवा होता. मग त्या अनोळखी व्यक्तीनं त्या तरुणाला सांगितलं की हे बघ, जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यात संघर्ष येतात तेव्हा आपण निराश होता कामा नये. अशा परिस्थितीत उलट आपण आपली मुळं मजबूत केली पाहिजे आणि आपली मुळं एकदा मजबूत झाली की मग आपण आपल्या ध्येयाकडे वेगानं वाटचाल सुरू करायला हवी. तोपर्यंत मात्र मी सांगितलेल्या शब्दांचा जरूर विचार करायला हवा. त्या तरुणाला खरंच त्या अनोळखी माणसाचा हा मुद्दा पटला आणि त्यानं ठरवलं, आपण प्रयत्न सोडता कामा नये. आपण जिद्दीनं पुन्हा प्रयत्न करायला हवे आणि आपल्या ध्येयाकडे अथक वाटचाल करायला हवी. एक ना एक दिवस नक्कीच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोचलेले असू. आणि हा विचार येऊन त्या तरुणानं आत्महत्येचा विचार मनातून काढून टाकला. श्रोते हो, असं कधी कधी होतं आयुष्यात खूप निराश झाल्यासारखं. त्यावेळी नक्कीच आपण आपले विचार, आपली मानसिक स्थिती कुणाशी तरी शेअर करायला हवी. अशा व्यक्तीशी ज्याचे विचार फार पॉझिटिव्ह असेल, तो नक्कीच आपल्याला आपल्या अडचणीतून मार्ग काढण्याचा उपाय आपल्याला सांगेन किंवा सल्ला आपल्याला देईल किंवा आपल्या मनात
एक नवी उमेद, नवी आशा जागवेल. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.